नमस्कार बालमित्रांनो, रयत शिक्षण संस्था वेस्टर्न रिजन इंग्लिश मीडियमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मुलांनो, आज आपण विषय मराठी इयत्ता 4थी पाठाचे नाव आगगाडी व्हिडिओ क्रमांक 22 मध्ये पाहणार आहोत. मुलांनो, मागील पाठात आपण आगगाडी या कवितेतील निम्मा भाग पाहिला होता. आज आपण त्या पुढील भाग पाहणार आहोत. बघा, कविता क्रमांक 19 आगगाडी या कवितेतील आपण 3 भाग पाहिले होते. आज आपण पुढील 2 भागांचा अभ्यास करणार आहोत. पण त्याआधी आपण झालेल्या भागावरती थोडक्यात उजळणी म्हणजेच रिव्हिजन करूया. झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. बघा, ही गाडी जात असताना झुकझुक झुकझुक असा आवाज करत जाते आणि ही आपल्याला दिसायला कशी दिसत आहे तर घरांच्या माळेसारखी. म्हणजेच एकाला एक घरे जसे चिटकून असतात त्यावेळेस ती कशी दिसतात, ती तर चाळ असल्यासारखी ती घरे दिसतात आणि त्याच चाळीसारखी दिसणारी घरे आणि त्याचसारखी ही आपल्याला रेल्वे म्हणजेच आगगाडी दिसत असते. धावत जाते गावोन गाव, हुंदडत फिरते गावन गाव. आणि ही जी आगगाडी आहे ती काय करत असते, धावत धावत प्रत्येक गावामध्ये जात असते आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक व्यक्तींना पोहोचवत असते. तसेच पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. आणि या आगगाडीला पाऊस असो, वारा असो किंवा वादळ असो, कशाचीही भीती न वाटता ती आपल्या रुळावरून जात असते. म्हणजेच तिला या कशाचीही भीती वाटत नाही. बघा, पुढील भाग आपण आजच्या भागात पाहूया. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. आणि याच आगगाडीला कोणीही अडवू शकत नाही. मग वाटेमध्ये नदी लागो, पहाड म्हणजे डोंगर लागो किंवा कोणतीही झाडं असो, वादळ असो, पाऊस असो, काहीही असलं तरी या आगगाडीला कोणीही अडवू शकत नाही. म्हणजे नदी असेल तरी आपण पुलावरून गाडी वगैरे जाऊ शकते किंवा डोंगर असेल तर डोंगराला बोगदा वगैरे करून त्या भागातून सुद्धा आपल्याला आगगाडी जाऊ शकते. आणि याच आगगाडीला जाताना जे रस्त्याच्या कडेला जी झाडे असतात ती झाडे दिसतात आणि ती झाडे टाटा करत असतात. असा कवयित्रीला भास होतो की जाताना जी रस्त्यावरून जी झाडे आहेत ती काय करत आहेत, आगगाडीला टाटा म्हणत आहेत. आणि अशीच ही रेल्वे किंवा आगगाडी ही नदी असो किंवा पहाड असो त्यामधून आपल्या मार्गाने जात असते. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. मग या आगगाडीचा छंद म्हणजेच आवड म्हणा, म्हणजे तिची आवड आहे किंवा उद्योग म्हणजे व्यवसाय आहे. पण ती तिचं काम प्रामाणिकपणे करत असते. म्हणजेच प्रत्येक गावामध्ये जाणे, गावोगाव प्रत्येक व्यक्तींना उतरणे, हा तिची आवड असो किंवा छंद किंवा तिचा व्यवसाय, त्याच्यातून तिला काहीतरी भेटतं, व्यवसाय उद्योग म्हणून असो, पण ती काय करत असते, सर्वांना घरी पोहोचवण्याचं काम ही आगगाडी करत असते. बघा मुलांनो, झालेल्या भागावरतीच काही प्रश्न दिलेले आहेत आणि या प्रश्नांचा आपण थोडक्यात सराव करूया. पहिला प्रश्न आहे, आगगाडीला कोण अडवू शकत नाही. तर आगगाडीला नदी आणि पहाड हे अडवू शकत नाहीत. म्हणजेच जे रस्त्यावरून लागणारे जे नदी असो किंवा पहाड असो या आगगाडीला कोणीही अडवू शकत नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपला, आगगाडीला टाटा करणारे कोण. तर आगगाडीला टाटा करणारे जे सर्व रस्त्याच्या कडेने जी लागणारी झाडे आहेत ती आगगाडीला टाटा करणारी ही सर्व झाडे आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सर्वांना घरी कोण पोहोचवतं. तर सर्वांना घरी आगगाडी पोहोचवते. हे आपण कवितेमध्ये पाहिलं होतं. मुलांनो, आज अभ्यासलेला भाग समजून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. तसेच दिलेली कविता तालासुरात म्हणा व त्याच्याखाली दिलेले जे प्रश्न उत्तर आहेत त्यांचाही सराव करा. धन्यवाद.